नमस्कार, श्री स्वामी समर्थ। आज आपण या व्हिडिओमध्ये पशुपती व्रतामध्ये सकाळची पूजा कशी करावी, संध्याकाळची पूजा कशी करावी, अभिषेक कसा करावा, उद्यापन कसे करावे, कोणते नियम पाळावे याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका। पशुनाथ व्रताची सकाळची पूजा कशी करावी, तर सगळ्यात प्रथम सोमवारी सकाळी शुभमुहूर्तावरती अंघोळ करून पांढरे वस्त्र घालून पूजेचे ताट तयार करून घ्यावे। पूजेचे ताट बनवताना हेही लक्षात ठेवा, दोनदा पूजा होईल तेवढे सामान सोबत ठेवा, म्हणजे सकाळची आणि संध्याकाळची पूजा होईल एवढे। पूजेच्या ताटातील सामान काय घ्यावे, तर पाणी, पंचामृत, कच्चे दूध, बेलपत्र हे, जर धोत्र्याची पांढरी फुले फळे असेल तर घ्या, तसेच पांढरे फूल, गंगाजल, भस्म, फुलवात, कापूर आणि एखादे फळ एवढे ताटामध्ये घ्यावे। मंदिरात जाण्यापूर्वी ही गोष्ट लक्षात ठेवा की ज्या मंदिरामध्ये पहिली पूजा करणार आहात त्याच मंदिरात बाकीच्या चारही सोमवारच्या पूजा आपल्याला तिथेच कराव्या लागतील, आणि म्हणून अशा मंदिरात जावा जिथे तुम्हाला पशुनाथ व्रताची पूजा करता येईल। मंदिरात जाऊन पहिल्यांदा देवाच्या पाया पडा आणि मनातल्या मनात उपवासाचा संकल्प करा। तसेच पूजा करताना मनातल्या मनात ओम नमः शिवाय हा जपही करा। सोमवारी खूप सारे वाहिलेले बेल, फुले, पाने शिवलिंगावर असतात, त्यामुळे सर्वप्रथम शिवलिंग व्यवस्थित साफ करून घ्या। त्यानंतर पाण्याने शिवलिंगाचा अभिषेक करा। त्यानंतर कच्चे दूध, पंचामृत याप्रमाणे अभिषेक करावा आणि शेवटी परत पाणी घालून शिवलिंगाचा अभिषेक पूर्ण करावा। पाण्याने अभिषेक करताना हे लक्षात ठेवा, अभिषेक केलेलं पाणी थोडेसे वाटीमध्ये धरायचे आणि पूजा करताना कोणतीही घाई करू नका। शांततेत पूजा करून घ्या। पूजा करताना ओम नमः शिवाय किंवा नमः शिवाय या मंत्राचा जप करावा व त्यानंतर शिवलिंगाला भस्म, पिवळे चंदन व्यवस्थित लावून घ्यावे। त्यानंतर बेलाची पाने, एखादं फळ, धोत्र्याचं फूल किंवा आणलेले सोबत अन्य काही पांढरी फुले, मात्र केतकीचे फूल शंकराला वाहू नये, देवाला वाहून घ्यावेत ही बाकीचे सगळे। त्यानंतर अक्षदा शिवलिंगावर टाकाव्या, फुलवात लावावी, देवाच्या पाया पडावे आणि त्यानंतर घरी जाऊन पूजेचे ताट आपल्या देवघरात झाकून ठेवावे। पशुनाथ व्रताची सायंकाळची पूजा कशी करावी, तर संध्याकाळी पूजा करते वेळेस तुम्हाला सर्वप्रथम कणकीचे 6 दिवे बनवून घ्यावे लागतील। त्यानंतर उदाहरणार्थ शिरा असे गोड पदार्थ नैवेद्य सोबत घ्यायचा आहे आपल्याला। अजून लक्षात असून द्या, सकाळी ज्या मंदिरात पूजा केली त्याच मंदिरात सायंकाळची पूजा करावी लागेल। शिवलिंगाची पूजा केल्यानंतर सोबत आणलेले 5 कणकीचे दिवे शिवलिंगासमोर लावावे व उर्वरित राहिलेला एक दिवा तुमच्या सोबत ठेवायचा आहे। त्यानंतर देवाला आणलेला नैवेद्य म्हणजे प्रसाद देवासमोर ठेवायचा आहे। नंतरच त्या प्रसादाचे 3 हिस्से करून देवासमोर ठेवावे आणि देवाला नमस्कार करावा, मनातली इच्छा देवाला सांगावी। नंतर प्रसादाचे 2 जे हिस्से आहेत ते देवासमोर राहून द्या आणि एक हिस्सा तुम्ही सोबत घेऊन घरी यायचं आहे। घराजवळ आल्यानंतर घरात येण्यापूर्वी घराच्या दारात आणलेला एक दिवा उजव्या हाताला लावायचा आहे आणि तो दारात ठेवून मगच घरात प्रवेश करायचा। उपवास सोडण्यापूर्वी मंदिरातून आणलेला प्रसाद ग्रहण करावा। हा प्रसाद इतर कोणालाही देऊ नये, तो स्वतः ग्रहण करावा, मात्र घरातल्यांना द्या, बाहेरच्यांना देऊ नये व त्यानंतर जेवण करून उपवास सोडू शकता। या पद्धतीने तुमच्या पहिल्या सोमवारची पूजा संपन्न होईल। अशा पद्धतीने बाकीच्या 4ही सोमवारी पूजा करून घ्यावी, तुमचा पशुपती व्रत संपन्न होईल। आता पशुनाथ व्रताचे उद्यापन कसे करावे, तर पशुनाथ व्रताचे उद्यापन हे 5व्या सोमवारी करता येतं। उद्यापन करतेवेळी लक्षात असून द्या, उद्यापन हे सायंकाळी सूर्य मावळण्याच्या 40 मिनिटे अगोदर किंवा सूर्य मावळल्यानंतर 40 मिनिटांनी करू शकता। उद्यापन करतेवेळेस आपल्याला एक नारळ, 11 रुपये किंवा 21 रुपये किंवा 51 रुपये आपल्याला अर्पण करावे लागतात व उद्यापन करतेवेळेस 108 तांदूळ घ्यावेत, अखंड ते पण, किंवा गहू किंवा बेलपान देवाला अर्पण करावे लागतात। पण अर्पण करतेवेळी सगळे एकदाच अर्पण करायचं नाहीये, तर एक एक करून तुम्ही हे अर्पण करावे व आपली मनोकामना देवाला सांगावी। अर्पण करताना ओम नमः शिवाय हा मंत्रही म्हणावा। पशुनाथ व्रत हा कोणीही केला तरी चालतो, म्हणजे स्त्री आणि पुरुष दोघेही करू शकतात, पण महिलांना जर मासिक पाळी आली असेल तर ही पूजा घरच्यांनी कोणीही केली तरी चालते, पण हे शक्य नसेल तर फक्त उपवास तरी केला तरी चालेल। पशुनाथी व्रत करताना आपण पुढील नियम पाळावेत। पशुपती व्रत करणाऱ्या व्यक्तीने मंदिरात जाते वेळेस पायात चप्पल घालू नये। पशुपती व्रत नवरा बायको जोडीने जर करत असतील तर मंदिरात जाते वेळेस पूजेचे जे ताट आहे ते दोघांचे वेगवेगळे असायला पाहिजे।
पशुपती व्रताची पूजा सोमवारी सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही वेळेस असते. त्यामुळे पूजेच्या ताटात दोन वेळा पूजा करता येईल एवढी सामग्री सोबत घ्यावी. लक्षात असून द्या, पूजेचे ताट 2 टाइम तेच वापरायचे, सकाळी आणि संध्याकाळी. 5 सोमवार एकाच मंदिरात पशुपती व्रत करावा. तुम्हाला मंदिर बदलता येणार नाही आणि हे व्रत देवळातच जाऊन करायचं आहे. जर तुम्ही किरायाने राहत असाल तर पशुपती व्रत करून असताना तुम्ही दुसरीकडे रूम बदलू शकणार नाही. पशुपती व्रत करते वेळेस जर सोमवारी एकादशी चतुर्थी आली तर तुम्ही सोमवारी पशुपती व्रत करू नये. फक्त एकादशी करावी आणि 1 सोमवार जास्त करावा. ज्याची एकादशी असेल त्यांनीच ते करायचे. पशुपती व्रत करते वेळेस जर मासिक पाळी आले तर त्या दिवशी फक्त उपवास करावा. मंदिरात जाऊन पूजा करू नये आणि 1 सोमवार आपल्याला जास्त करायचा. पूजा करते वेळेस ओम नमः शिवाय मंत्राचा जप जरूर करावा आणि दिवसभरही करत राहा. संध्याकाळच्या वेळेस जे कणकीचे तुम्ही दिवे लावणार आहात ते तुपाचे असावेत. त्या दिव्यांना तेल वापरू नका. पशुपती व्रत हे श्रावण महिन्यामध्ये करता येत नाही, कारण श्रावण महिन्यामध्ये आपल्याला फक्त श्रावण सोमवार करता येतील. त्यामुळे पशुपती व्रत अधिक महिना आणि श्रावण महिन्यामध्ये करू नये. का तर ज्या महिला श्रावण सोमवार अगोदरपासून करतात त्यांना श्रावण सोमवारी पशुपती व्रत करता येत नाही. मात्र ज्या महिला श्रावण सोमवार व्रत करत नाहीत त्या महिला श्रावण महिन्यात सुद्धा पशुपती व्रत करू शकतील. पशुपती व्रत करते वेळेस तुम्हाला संपूर्णपणे नॉनव्हेज बंद करावे लागते. पशुपती व्रत सुरू केल्यापासून ते उद्यापन होईपर्यंत तुम्हाला नॉनव्हेज खाता येणार नाही व आपल्या घरात सुद्धा नॉनव्हेज बनवता येणार नाही. जसे आपण श्रावण महिन्यामध्ये आपल्या घरामध्ये नॉनव्हेज बनवत नाही, तसेच पशुपती व्रत सुरू केल्यानंतरही आपल्या घरामध्ये नॉनव्हेज बनवता येणार नाही. तसेच पशुपती व्रत करताना किंवा महादेवाच्या मंदिरात आपण रोज पूजा करत असाल तर त्यावेळेस आपण शिवलिंगावर जल अर्पण करत असाल त्यावेळी आपला चेहरा हा उत्तरेकडे असायला हवा. म्हणजेच आपल्याला दक्षिणेच्या बाजूने बसावे लागेल आणि आपला चेहरा हा उत्तरेकडे असेल व शिवलिंगावरती पाणी आपण अर्पण करावे लागेल व त्यानंतर तुम्ही पश्चिमेला किंवा पूर्वेला तोंड करून उर्वरित पूजा केली तरी चालेल. कारण पशुपती व्रत हा आपल्या इच्छा व आकांक्षा पूर्ण होण्यासाठी महादेवाकडे मागणी करत असतो. त्यामुळे पूजा तुम्ही कुठेही बसून करू शकता, परंतु पाणी अर्पण करताना दक्षिणेकडे बसून आपले मुख उत्तरेकडे असणे गरजेचे आहे. त्याने आपल्या मनातील इच्छा आणि आकांक्षा देवादेव महादेव पूर्ण करतील. परंतु प्रत्येक मंदिरामध्ये खूप गर्दी आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यामुळे जर जागा मिळाली तर दक्षिणेकडे बसून पाणी अर्पण करा. नाही जागा मिळाली तर तुम्हाला जिथं जागा असेल तिथं तुम्ही ती पूजा करू शकता. पशुपती व्रत हे मंदिरातच का करावे? सगळ्यात मोठा हा महिलांचा प्रश्न आहे. तर कारण मंदिरातील शिवलिंग हा स्थापित केलेला असतो आणि तो एका जागेवरून दुसऱ्या जागेवरती हलवता येत नाही. त्यामुळे पुराणामध्ये असं सांगितलं आहे की मंदिरामध्ये देवादिदेव महादेवांचा वास असतो आणि आपण आपल्या घरातील देवघर एका जागेवरून दुसऱ्या जागेवर हलवले तर आपल्या घरातील महादेवाची पिंड म्हणजे शिवलिंग एका जागेवर दुसऱ्या जागेवर हलवले जाऊ शकते आणि त्यामुळे मंदिरात जाऊनच पशुपती व्रताची पूजा केली जाते. आता बेलपत्राचा सुद्धा नियम आहे. पशुपती व्रत करताना जर तुमच्याकडे बेलपत्र उपलब्ध असतील तर बेलपत्र वाहिले तर चालतात. जर नसतील तर आपल्याकडे जेवढे उपलब्ध असतील तेवढेच आपण अर्पण करू शकता. पण लक्षात असून द्या, सकाळच्या पूजेला आपण जेवढे अर्पण केलेत बेलपत्र तेवढे संध्याकाळच्या पूजेला अर्पण करायचे हे विसरू नका. तसेच घरी आणलेल्या दिव्याचं काय करावे? जो एक दिवा आपण मंदिरातून घरी घेऊन येणार आहोत तो मुख्य द्वाराच्या उजव्या बाजूस प्रज्वलित करावा लागतो आणि तो दिवा मावळल्यानंतर त्या दिव्याला तुम्ही गाईला चारू शकता किंवा तो पाण्यामध्ये सोडू शकता. मंदिरात घेऊन गेलेले 5 दिवे हे आपल्याला शिवलिंगाच्या समोर एक पेपरवरती ठेवून प्रज्वलित करावे लागतात. ते दिवे उचलून ताटात ठेवून कधीही पूजा करू नये. पूजेच्या ताटामध्ये जी आरती आपण घेऊन गेला आहात त्या आरतीनेच आरती करावी. त्या दिव्यांनी आरती करू नये. दिवे हे देवाच्या समोर ठेवायचे असतात. पशुपतीनाथ व्रत करतेवेळी जो नैवेद्य आपण बनवणार आहात त्यामध्ये मीठ चालणार नाही. नैवेद्य हा कधीही गोड असावा. त्यामुळे कृपया करून नैवेद्य बनवते वेळेस मिठाचा त्यामध्ये वापर अजिबात करू नये. पशुपती व्रत उद्यापन करताना शेवटच्या सोमवारी आपल्याला 6 दिव्यांनी नैवेद्य घेऊन जावा लागेल.
कारण पशुपती व्रत हा 5 सोमवारचा असतो आणि त्यामुळे उद्यापना दिवशी सुद्धा इतर 4 सोमवारी जशी पूजा केली तशीच करून उद्यापन करावे लागते. उद्यापनाच्या दिवशी जर एकादशी किंवा चतुर्थी आली असेल तर त्या दिवशी आपण पशुपतीनाथ यांचा उपवास करू शकता, परंतु उद्यापन करता येणार नाही कारण सोमवार ही पशुपती व्रतामध्ये तो पकडला जाणार नाही. फळ खाऊ शकता, चहा पिऊ शकता, पण सकाळची पूजा झाल्याशिवाय फळे मात्र खायची नाहीयेत. पशुपती व्रत हे 5 सोमवार करायचं असतं. पशुपती व्रत करताना आपण जे पाणी महादेवावर टाकतो ते हळूहळू टाकावे. त्याचे शिंतोडे शिवलिंगापासून लांब उडता कामा नये. सकाळी पूजा करून आल्यावर पूजेचे ताट झाकून ठेवावे. संध्याकाळी अभिषेक नाही करायचा, फक्त थोडेसे पिंडीवरती पाणी शिंपडायचे आणि इतर जी बेलपत्र फुले वगैरे आहेत ती व्हायची, फक्त अभिषेक नाही करायचा. दिवा लावून झाल्यावर भगवान शिवाला प्रार्थना करायची की हे भोले भंडारी, आज माझा पहिला सोमवार, आज तुम्ही स्वीकार करा आणि मी मनापासून हा उपवास केला आहे, तुम्ही स्वीकारा, माझ्या जीवनातील दुःख संपू द्या, अशी प्रार्थना करायची. पशुपतीनाथ व्रताचा महिमा अतिशय शक्तिशाली आणि अद्भुत आहे. जर तुम्ही हे व्रत मनापासून आणि श्रद्धेने केले तर तुम्हाला अनेक आजारांपासून किंवा अनेक अडचणीपासून होणारा त्रास या व्रत केल्याने दूर होऊ शकतो. धन्यवाद. मैत्रिणींना व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.